अभिजित पाटील प्रशांत परिचारकांचे स्वगृही अपक्ष मनोमिलन। लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांची ताकद वाढवण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवाराचा पाठिंबा हा भाजपला दिला होता। हा पाठिंबा केवळ लोकसभा निवडणुकीपुरता होता की अभिजित पाटील हे स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश पुन्हा एकदा जाणार। माजी आमदार प्रशांत परिचारक लोकसभा निवडणुकीनंतर स्वगृही म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार की विधानसभेसाठी अपक्ष लढवणार। अभिजित पाटील प्रशांत परिचारक यांचे मनोमिलन होऊन विधानसभा गाठणार याबाबतचा सविस्तर रिपोर्ट आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क। लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा झाल्यानंतर आता पंढरपुरात विधानसभेच्या चर्चा या रंगू लागल्या आहेत। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावरून आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात सुप्त संघर्ष हा गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील यांनी लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे। विठ्ठल कारखान्यासाठी भालके यांच्या संचालक मंडळाने घेतलेल्या कोट्यवधी रुपयाच्या कर्जामुळे कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती। कारखाना पुढील हंगामात सुरू ठेवण्यासाठी आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांना भाजपला पाठिंबा हा द्यावा लागला होता। भालके यांनी घेतलेल्या कर्जामुळे आणि अभिजित पाटलांना आमदारकीवर पाणी फेरावे लागण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे। तसेच अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा हा लोकसभा निवडणुकीपुरता होता की विधानसभेला देखील असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटील पुन्हा स्वगृही जाणार की भाजपला पाठिंबा त्यांचा तसाच राहणार। भाजपकडून विधानसभेची ते निवडणूक लढवणार का या चर्चा आता पंढरपुरात रंगू लागल्या आहेत। तसेच लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सभा घेणारे, घोंगडी बैठका घेणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी लोकसभेच्या प्रचारातून विधानसभेची तयारी केल्याची बोलले जात आहे। लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना चार्जिंग करण्यासाठी विधानसभेचा मुद्दा हा चर्चेला आल्याचे बोलले जात आहे। त्यातच विधानसभा अपक्ष लढवण्याचा सूर देखील बाहेर आला आहे। अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय हा प्रशांत परिचारक यांच्या समोर खुला आहे। लोकसभेला भाजपाला पाठिंबा देणारे अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार प्रशांत परिचारक लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र येणार का, त्यांचे मनोमिलन होणार का, एकमेकांना पाठिंबा देऊन दोघांपैकी एक जण विधानसभेत जाणार का याच्या उलटसुलट चर्चा आता पंढरपुरात चांगल्याच रंगताना दिसत आहेत। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे। विधानसभेला कोणत्या पक्षातून रिंगणात येणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे। गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।